तू अमेरिकाला आलीस हे खरंच खूप चांगलं झालं. तुझी आई तुला पाहून थक्क होईल. दारात उभा राहून विक्रांतने माझं दोन्ही हात पसरून स्वागत केलं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. माझ्याकडे झपाट्याने येत त्याने मला घट्ट मिठीत घेतलं. भावनांच्या भरात माझ्या डोळ्यातूनही पाणी आलं. आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती की तू इथे येशील. म्हणूनच जेव्हा तुला पाहिलं तेव्हा माझ्याही डोळ्यावर विश्वास बसला नाही. तो म्हणाला, माझ्या आयुष्याचा काही भागच अपुरा राहील असं मला वाटत होतं, जर मी सगळ्यांसोबत नसते तर. म्हणूनच मी ठरवलं की यावं. मी प्रामाणिकपणे उत्तर दिलं. त्यावर त्याने आनंदाने हसत मान हलवली. चल आत, मी नोकरांना नाश्ता करायला सांगतो. आपल्याला काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तो मला आत घेऊन गेला. घराचं वैभव पाहून मी थक्क झाले. एवढ्या आलिशान जागेत कधी राहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. फॉयरमध्ये भेटलेल्या 2 नोकरांना त्याने आदेश दिले. एकाला माझं सामान वर घेऊन जाऊन उघडायला सांगितलं तर दुसरीला नाश्ता आणायला. आम्ही पुढे जात लिफ्टपाशी थांबलो. 3ऱ्या मजल्याचं बटन दाबून तो मला आपल्या आलिशान ऑफिसमध्ये घेऊन गेला. मखमली सोफ्यावर मला बसायला सांगितलं आणि समोरच्या खुर्चीत तो स्वतः बसला. सगळे अजून घरी नाहीत. तुझी आई आणि आजी आपल्या नवीन हॉटेलच्या उद्घाटनासाठी गेल्या आहेत. तुझे भाऊ कुठे आहेत ते मला ठाऊक नाही, पण तेही कामातच असतील, त्याने सांगितलं. इतक्यात दरवाजावर टकटक झाली आणि एक नोकरानी ट्रे घेऊन आत प्रवेश केला. तिने कप टेबलावर ठेवले आणि लगेच बाहेर गेली. मी कप उचलून कॉफीचा घोट घेतला. विक्रांतनेही तसंच केलं, पण त्याने घसा साफ केला आणि गंभीर आवाजात म्हणाला, आपल्याला एका फार महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे श्रेया. मी तुला मानसिक आणि भावनिक आघातातून सावरण्यासाठी वेळ दिला, पण आता तुला खरं काय घडलं ते सांगावंच लागेल. त्या दिवशी, ज्या दिवशी आम्हाला वाटलं की तू आगीत जळून गेलीस. हळूहळू मी कप टेबलावर ठेवला. तो दिवस सांगण्याची मला भीती वाटत होती, कारण ते सत्य ऐकून माझ्या कुटुंबाचं हृदय तुटणार होतं. पण मी कायम पळून जाऊ शकत नव्हते. योग्य वेळ आली होती. त्या दिवशी, ज्या दिवशी सगळ्यांना वाटलं मी आगीत मरले, माझं अपहरण करण्यात आलं होतं. माझा आवाज कुजबुजेसारखा झाला. माझा हात थरथरू लागला आणि ती आग फक्त मुखवटा होता, म्हणजे कुणाला शोध घेण्याची हिंमत होऊ नये. विक्रांतने गंभीरपणे विचारलं. मी मान हलवली. 2 माणसांनी मला पकडलं आणि पैशासाठी मुख्य गुन्हेगाराकडे सुपूर्द केलं, पण लगेच त्या दोघांना मारून टाकलं. त्यानंतर काय झालं ते मला ठाऊक नाही, कारण मी बेशुद्ध पडले. दीर्घ श्वास घेत मी पुढे सांगितलं, जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी एका याटवर होते. तिथून पळण्याचा प्रयत्न करताना मला रेलिंगवरून ढकललं गेलं. त्याच वेळी माझ्या छातीत गोळी लागली आणि मी समुद्रात कोसळले. तू वाचली हे खरंच चमत्कार आहे. त्याचा आवाज वेदनेने कापत होता. हो, चमत्कारच. समुद्राच्या लाटेने मला किनाऱ्यावर आणून सोडलं. तिथे एका दयाळू स्त्रीने मला पाहिलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. खोलीत एक लांब शांतता पसरली. थोड्या वेळाने विक्रांतने विचारलं, तुला आठवतं का हे कोणी केलं? हो, मी उत्तर दिलं. माझ्या नवऱ्याची प्रेयसी, जी आता त्याची पत्नी आहे. विक्रांत सूट घेण्याचा विचार करत होता, पण मला फक्त नव्याने जगायचं होतं, विसरून जायचं होतं. त्याने मला प्रियावर खुनाच्या प्रयत्नाचा आणि माझ्या माजी पती अर्जुनवर व्यभिचाराचा खटला दाखल करायला सांगितलं, पण पुरावे उरले नव्हते. प्रियाने अपहरण करणाऱ्यांना मारून टाकलं होतं. कोणताही साक्षीदार नव्हता. मी सांगू शकले असते की तिने मला याटवर नेलं, गोळी झाडली, पण त्याचं काहीही ठोस पुरावं नव्हतं. अर्जुन आता तिचा नवरा होता, त्यामुळे व्यभिचाराचं प्रकरणही निरर्थक होतं. म्हणून मी ठरवलं की गप्प बसायचं आणि शांततेत आयुष्य जगायचं. विक्रांतने माझा निर्णय मान्य केला, पण त्याने वचन दिलं की पुन्हा कधी मला कोणी त्रास देणार नाही. यशस्वी हो आणि योग्य वेळी आपल्या यशाने त्यांना चपराक दे. सूड हा थंडगार मिळालेला असला की अधिक गोड लागतो, हे त्याचे शब्द होते. सुमारे आठवड्यानंतर मी देशातील सर्वोत्तम विद्यापीठात प्रवेश घेतला. हॉटेल अँड रेस्टॉरंट मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता. मी 4थ्या वर्षात थांबले होते. एक वर्ष उरलं होतं. शिकत असतानाच मी आमच्या हॉटेलमध्ये काम सुरू केलं. भांडी घासणं, नंतर हाऊसकीपिंग, मग वेट्रेस. महिन्याभरात मला रिसेप्शनवर नेमलं आणि त्यानंतर सुपरवायझर झाले. हॉटेलमध्ये काम करताना मला एका एजंटने पाहिलं आणि मॉडेलिंगची संधी दिली. गरोदरपण सुरुवातीला दिसत नव्हतं, म्हणून मी स्थानिक कपड्याच्या ब्रँडसाठी काम केलं. करार संपल्यावर दुसऱ्या कंपनीत मॅटर्निटी कपडे मॉडेल केले. माझं आडनाव खन्ना आणि माझ्या आईचं मोठं नाव मन्नत, जी तिच्या काळात सर्वाधिक मानधन घेणारी मॉडेल होती. यामुळे माझ्या कारकिर्दीला उंच भरारी मिळाली. प्रत्येक कंपनीला मी त्याचा चेहरा
व्हावं असं वाटू लागलं. थोड्याच काळात माझं मॉडेलिंग करिअर झपाट्याने वाढलं. मी स्वतःच मोठी कमाई करू लागले आणि अभ्यासही सुरू ठेवला. आता कोणी माझी टवाळी करत नव्हतं. उलट लोक माझी कौशल्य आणि जिद्द पाहून मला आदराने पाहू लागले. एका वर्षानंतर लेडीज अँड जेंटलमॅन, चला तर मग आपल्या श्रेया खन्नाचं स्वागत करूया. आज ती आपल्यासाठी तिचं व्हॅलेंटिटरी ॲड्रेस देणार आहे. मोठ्या सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रत्येकजण आपल्या जागेवरून उभा राहून मला अभिवादन करू लागला. राणीच्या थाटात मी माझ्या जागेवरून उठले, चेहऱ्यावर हास्य आणलं आणि लोकांकडे पाहिलं. त्या थाटातच मी मखमली कार्पेटवरून पुढे चालू लागले. हजारो डोळे माझ्या प्रत्येक हालचालीकडे खिळले होते. कॅमेऱ्याचे फ्लॅश माझ्याकडे वळले आणि डोळे दिमवून टाकले. अखेर मी मंचावर पोचले आणि उंच मान करून पोडियमवर उभी राहिले. माझ्या हृदयात कोरून ठेवलेलं भाषण सुरू केलं. फक्त वर्षापूर्वी मी काहीच नव्हते. लोक म्हणायचे, एका धुळकण्या एवढी किंमतही नाही, भविष्य काही नाही. पण मी त्यांना चुकीचं ठरवलं. गर्वाने मी गळ्यातल्या सोन्याच्या पदकाकडे पाहिलं. हे पदक माझ्या संघर्षाचं, मेहनतीचं प्रतीक होतं. शिकवणं, काम करणं आणि त्याचवेळी नाजूक गर्भधारणेचा काळ सगळं सांभाळून मी माझं डिप्लोमा मिळवलं होतं. माझं स्वप्न साकार झालं होतं. भाषण देताना माझी नजर कार्तिककडे गेली. तो सभागृहाच्या एका बाजूला उभा राहून माझ्याकडे गर्वाने पाहत होता. त्याच्या ओठावरील हास्याने त्याचा देखणा चेहरा अधिक उजळून निघाला होता. काही मुली त्याच्याकडे कौतुकाने पाहत होत्या, पण त्याला त्याचं काही देणं घेणं नव्हतं. मी त्याला कित्येकदा नकार दिला होता, पण तो हट्टीपणे आजही माझ्या मागे उभा होता. त्याचं ब्रीदवाक्य होतं, क्विटर्स आर लूजर्स. माझे आई बाबा मन्नत आणि विक्रांत अभिमानाने उजळून निघाले होते. मी त्यांना आता सहजपणे आई बाबा म्हणू शकत होते. आजीने माझ्याकडे पाहून डोळ्यातून प्रेम झळकत होतं. ही माझी नात आहे असं तिच्या नजरेतून जाणवत होतं. माझे 6 भाऊही आले होते. ते दूर बसून माझं भाषण ऐकत होते आणि माझ्या 4 महिन्याच्या मुलीची शिवालीची काळजी घेत होते. शिवाली, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं वरदान. तिच्या डोळ्यातला तो वैशिष्ट्यपूर्ण रंग पाहून देवाचे आभार मानले होते. जरी प्रसूती अत्यंत कठीण होती. भाषण संपताच सभागृहात पुन्हा टाळ्यांचा गडगडाट झाला. डोळ्याच्या कडांना पाणी आलं होतं. ते हलकं पुसलं आणि मी कार्पेटवरून खाली उतरले. तेवढ्यात कार्तिक मला मध्येच भेटला. त्याच्या हातात शिवाली होती. मी त्याच्याकडे पाहून हसले आणि मुलीला स्वतःच्या मिठीत घेतलं. सगळ्यांना वाटत होतं की शिवालीचा वडील कार्तिक आहे. त्याने हे कधीच नाकारलं नाही. उलट माझी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्याने तेच खरं मान्य केलं. समारंभानंतर आम्ही हॉटेलकडे निघालो, जिथे माझ्या ग्रॅज्युएशनची पार्टी होणार होती. मी कार्तिकच्या गाडीत बसली. बाकी कुटुंब आपापल्या आलिशान गाड्यांमध्ये मागोमाग निघालं. महामार्गावर एखाद्या शाही मिरवणुकीसारखी आमचा ताफा निघाला. खन्ना हॉटेलच्या दारापाशी गाडी थांबली. मी शिवालीला मिठीत घेऊन बाहेर पडले. दारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, कॉंग्रॅच्युलेशन्स श्रेया. आजूबाजूला पांढऱ्या गुलाबाचे तोरण सजले होते. मी वर पाहिलं. हा हॉटेल आता माझ्याच नावावर होतं. खरं तर हेच नव्हे तर डझनभर हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स माझ्या नावावर आईबाबांनी केले होते. मी संपत्तीच्या शिखरावर पोचले होते, पण माझ्यासाठी मी अजूनही तीच श्रेया होते. कॉंग्रॅच्युलेशन मिस श्रेया. सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकसुरात स्वागत केलं. माझ्या पायावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या. धन्यवाद. उद्या मी तुम्हा सगळ्यांना फ्री लंच देणार आहे, मी हसत म्हटलं. तेवढ्यात 2 जणी माझ्या नजरेस पडल्या, आरोही आणि लिली. त्या दोघी जुळ्या बहिणीसारख्या दिसत होत्या. लिली ही माझी सहकारी, जी घरून पळून आली होती कारण तिला एका अब्जदिशाशी लग्न करायला भाग पाडत जात होतं. आरोही मात्र साधं आयुष्य जगणारी स्त्री होती. त्यांना आपलं नातं माहीत नव्हतं, पण दोघींनाही खात्री होती की त्या जुळ्या बहिणी आहेत. मी त्यांना पाहून आनंदाने म्हटलं, तुम्ही आलात याचा मला खूप आनंद आहे. मी कार्तिकची त्यांच्याशी ओळख करून दिली. हस्तांदोलन झालं तेव्हा कार्तिकने भुवया उंचावत विचारलं, आपण याआधी भेटलो आहोत का? लिलीने पटकन उत्तर दिलं, नाही, अजिबात नाही. कार्तिक फक्त खांदे उडवून शांत झाला. काही वेळात माझे आई बाबा, आजी आणि भाऊही आत आले आणि आपण सगळे समारंभाच्या हॉलमध्ये गेलो. पार्टी सुरू असताना मी आणि बाबा बाल्कनीत आलो. हॉलमध्ये प्रचंड आवाज होता. शिवालीला आरोही आणि लिली यांच्या हवाली करून मी बाहेर आले. तुझ्यासाठी एक ग्रॅज्युएशन गिफ्ट आहे, बाबा म्हणाले. डॅड, तुम्ही आधीच खूप दिलं आहे, आता अजून काही नको, मी हसत म्हणाले. हे गिफ्ट ऐकल्यावर तू नाही म्हणूच शकणार नाहीस, तो गूढपणे म्हणाला. मी त्याच्याकडे प्रश्नार्थ नजरेने पाहिलं. त्याने मला एक कागद दिला. मी वाचून झाल्यावर डोळे विस्फारले. हे खरं आहे का? माझ्या तोंडून आश्चर्याने निघालं. बाबांनी मान हलवली.
सुमनने हॉटेल विकलं होतं आणि विक्रांतने ते विकत घेऊन माझ्या नावावर केलं होतं. आता ते हॉटेल माझं झालं होतं. आनंदाने मी बाबांना घट्ट मिठी मारली. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझ्या मुलीसाठी मी सगळं करीन. बाबाचा आवाज ठाम होता. आता त्यांना दाखव कोण आहेस तू श्रेया. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना पश्चाताप होऊ दे. हो डॅड, मी तेच करणार. माझ्या डोळ्यात निर्धार चमकत होता आणि तिथेच माझ्या मनात एक नवा प्लॅन आकार घेऊ लागला.